कुसुमगंध या कार्यक्रमात मी आरजी रुपाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड. मैत्रिणींनो, आजच्या धकाधकीच्या जीवनात आजारांचं प्रमाणही खूप वाढलंय आणि कॅन्सर सारखा आजार आहे आणि आपण महिला कधीही आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाही आणि कधीतरी एखादं दुखणं वर येतं आणि तेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो, त्याच्या तपासण्या होतात, मग आपल्याला कधीतरी निदान लागेल की काहीतरी मोठा आजार झालाय. पण असं होऊ नये म्हणून आपण आपली काळजी घेतली पाहिजे. तर आता कॅन्सरची जागृती चालू आहे. जानेवारी महिना हा गर्भाशयाच्या पिशवी मुखाचा कॅन्सर ह्याच्याबद्दल जनजागृती करण्याचा महिना म्हणून साजरा केला जातो. तर या निमित्ताने आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत आपल्या इस्लामपूरच्या गायनेकॉलॉजिस्ट डॉक्टर सई गोरख मंद्रुपकर आणि त्या आपल्याला याबद्दल माहिती देणार आहेत. त्याची काळजी कशी घ्यायची, त्याची लक्षणं आणि त्याच्यावरती उपाय. तर याबद्दल आपण माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर स्वागत करूया सई मंद्रुपकर यांचं. स्वागत आहे मॅडम तुमचं. धन्यवाद. आपण गर्भाशयाचा कॅन्सर या विषयावर आज बोलणार आहोत. तर त्याबद्दल पहिला प्रश्न असेल की हा गर्भाशयाचा कॅन्सर होतो कसा? नक्कीच आपण सुरुवात करूया की हा आज आपण विषय का निवडला आहे की गर्भाशयाचा कॅन्सर म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर आपण थोडक्यात म्हणूया. त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो कार्सिनोमा सर्व्हिक्स. मग हा महत्वाचा का आहे तर हा आपल्या भारतात स्त्रियांमध्ये आढळणारा दुसऱ्या नंबरचा कॅन्सर आहे किंवा कर्करोग आहे. पहिला नंबरचा आहे हा स्तनाचा कर्करोग आणि दुसऱ्या नंबरचा जास्तीत जास्त स्त्रियांमध्ये आढळणारा आहे हा तो गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग आपण ज्याला म्हणतो. मग हा इतका महत्वाचा का आहे तर गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर हा एकमेव कॅन्सर आपण म्हणू शकतो स्त्रियांमध्ये असणारा की जो खरोखर खूप प्राथमिक अवस्थेत आपल्याला लक्षात येतो किंवा कॅन्सर व्हायच्या आधीच्या ज्या त्याचे काही बदल असतात ते आपल्याला आपण ते बघू शकतो आणि त्याच्यावरती आपण उपाय करू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो होण्याच्या आपण त्याच्यापासून रोखू शकतो. त्याच्यामुळे हा गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर हा महत्वाचा आहे कारण हा प्रिव्हेंटेबल म्हणजे तो आपण थांबू शकतो, रोखू शकतो. मग हाच महिना आपण का निवडला ह्याच्यासाठी तर WHO म्हणजे जागतिक आरोग्य संघटना जी आहे तिने असे वर्षभरात प्रत्येक महिना कुठल्या ना कुठल्या रोगाला, डिझीजला किंवा कॅन्सरला असं दिलेला आहे. तर हा जानेवारी हा महिना आहे हा वर्ल्ड कॅन्सर अवेअरनेस मंथ आहे. म्हणजे जगभरात सर्व्हायकल कॅन्सर अवेअरनेस मंथ साजरा केला जातो. म्हणजे काय की लर्न म्हणजे जास्तीत जास्त ह्या आजाराबद्दल आजाराची लक्षणे किंवा माहिती ही लोकांपर्यंत सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. दुसरं हा प्रिव्हेंट म्हणजे आपण रोखू कसं शकतो आणि स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे काही प्राथमिक अवस्थेत हा आपण पकडू कसा शकतो. तर ह्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचावी आणि लोकांनी त्याचा उपयोग करावा ह्याच्यासाठी हा महिना आहे. अवेअरनेस महिन्याच्या निमित्ताने आपण ही सगळी माहिती आपल्या तुमच्याकडून आपण घेतोय आणि ती महिलांपर्यंत पोहोचवतो. हो. तर ह्या कॅन्सरची लक्षणं काय सांगाल? आता गर्भाशयाचा मुखाचा जो कॅन्सर असतो, आता कसं असतं गर्भाशयाचं मुख हे असतं छोटं. आपण काकडी जर घेतली आणि ती एक साधारण 2 ते 3 सेंटीमीटर कट केली तर ती कशी दिसेल तर तेवढं असतं गर्भाशयाचं मुख. मग ते बाहेरनं कुठल्या स्त्रीला दिसत नाही कारण ते योनी मार्गाच्या आत असतं. त्याच्यामुळे त्याची लक्षणांवरनं आपल्याला लक्षात येऊ शकतं की मला होण्याची शक्यता आहे का किंवा झालाय का. तर पहिलं म्हणजे सातत्यानं खूप जास्ती अंगावरनं पांढरा स्त्राव जाणं आणि त्याला घाण वास येणं, त्याचा रंग बदलणं. नंतर दुसरं महत्वाचं आणि प्रामुख्यानं दिसणारं लक्षण असं आहे की शारीरिक संबंधांनंतर स्त्रियांना अंगावरनं लाल जातं. मग ते पांढरं मिश्रित असेल किंवा रक्तस्राव होतो पाळीसारखा. काही स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या मध्येच त्यांना जास्ती रक्तस्राव होतो, पोटात जास्ती दुखतं. तर काहींना 2 मासिक पाळींच्या मध्ये इंटरमेन्स्ट्रुअल ज्याला आम्ही म्हणतो म्हणजे 2 मासिक पाळीच्या मध्ये आदनमधनं अंगावरनं लाल जातं. किंवा ज्या रजोनिवृत्ती झालेल्या स्त्रिया आहेत म्हणजे मेनोपॉज ज्यांची पाळी आता गेली आहे अशा स्त्रियांमध्ये जर अचानक रक्तस्राव झाला, ब्लिडिंग झालं तर हे कॅन्सर हे त्याचं एक लक्षण असू शकतं. आणि जर तो पुढे गेला, पुढची पायरी त्यांनी गाठली तर मग लघवीला त्रास होणं, जळजळ होणं, लघवी करताना दुखणं किंवा संडासच्या जागेला त्रास होणं. नंतर संबंधांमध्ये संबंध ठेवताना स्त्रियांना पोटात प्रचंड दुखणं, हातापायाला सूज येणं, जेवणाची इच्छा कमी होणं, अशक्त होणं ही सगळी लक्षणं आपल्याला दिसून येतात. मग अशी काही जर लक्षणं महिलांना आढळली, काय वाटलं आपल्यात काहीतरी बदल झालाय तर त्या नक्कीच आपला सल्ला घेऊ शकतात. हो, नक्कीच त्यांनी तज्ञ गायनेकॉलॉजिस्टकडे दाखवून आपल्या शंकांचं समाधान निरसन करून घेणं गरजेचं आहे.
मंद्रुपकर मॅडमकडून आपण आणखीही माहिती जाणून घेणार आहोत. तोपर्यंत घेऊया एक छोटीशी विश्रांती. तुम्ही ऐकत रहा रेडिओ शुगर 90.8 FM, जिंदगी स्वीट हो जाए. आणि ही झाली लक्षणं, पण हे होण्याचं कारण काय आहेत? तर गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर हा प्रामुख्यानं HPV म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस या विषाणूमुळे होतो. त्याच्यामुळे कॅन्सरच्या आधीची पायरी म्हणजे आपण म्हणू शकतो की त्या पेशींमध्ये, गर्भाशयाच्या मुखांच्या पेशींमध्ये बदल होणे चालू होते. मग हा HPV व्हायरस जो आहे तो कसा काय इन्फेक्ट होतो, म्हणजे कसं प्रकारे इन्फेक्शन होऊ शकतं स्त्रियांना किंवा पुरुषांना, तर प्रामुख्याने हे शारीरिक संबंधातनं किंवा शारीरिक जवळीक आली तर स्त्रियांना किंवा पुरुषांना एकमेकांकडनं हा इन्फेक्शन होऊ शकतं ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. पण बहुतांशपणे 80 ते 90% इन्फेक्शन्स जी होतात ती सेल्फ लिमिटिंग म्हणजे ती आपोआप निघून जातो तो व्हायरस. पण 10 ते 20% स्त्रियांमध्ये तो व्हायरस तसाच राहतो गर्भाशयाच्या मुखाच्या इथे आणि मग तो त्या पेशींमध्ये बदल चालू करतो आणि मग हळूहळू बदल होत होत साधारण एक 10 ते 15 वर्षाच्या कालावधीमध्ये त्याचं रूपांतर मग कॅन्सरस पेशींमध्ये होतं. मग HPV मुळे हा प्रसार होतो तुम्ही म्हणालात. मग आता त्याचा जर त्याला रोखायचं असेल किंवा ते होऊ नये ह्यासाठी काय काळजी घ्यावी? HPV व्हायरससाठी म्हणजे तो होऊ नये म्हणून लस उपलब्ध आहे. फार म्हणजे बरीच वर्ष झाली ती लस उपलब्ध आहे. आपल्या भारत सोडून जगभरात ती लस प्रामुख्याने घेतली जाते. आपल्या इथंही आता थोडं थोडं त्याच्याबद्दल जागरूकता झालेली आहे. नक्कीच शहरांमध्ये ही लस घेतली जाते. तर ही लस आहे ती आपण 9 ते 14 वर्षाच्या वयोगटातील मुला आणि मुलींना तर देतो पण मुलांनाही आपण देऊ शकतो. कारण मुलांमध्ये होणारे म्हणजे पुरुषांच्या लिंगाचा कॅन्सर किंवा ओरल तोंडाचा कॅन्सर ह्याचंही एक कारण HPV व्हायरस आहे. त्याच्यामुळे आपण मुलांनाही ही लस देऊ शकतो. तर साधारणपणे जेव्हा आपण 9 ते 14 वयोगटात ही लस देतो तेव्हा तिचे 2 डोस असतात, 0 आणि 6 म्हणजे 1 डोस आणि 6 महिन्यानंतर 2 डोसमध्ये आपल्याला त्याचं प्रोटेक्शन मिळतं. आणि जर समजा आपण हा पिरियड मिस केला, नाही आपल्याला काही कारणाने घेता आलं, तरी पण 15 ते 26 वयोगटाच्या पण मुलामुलींना आपण हे देऊ शकतो. फक्त त्याचा डोस 0, 1 आणि 6 3 डोसेस आपल्याला त्या वॅक्सिनचे घ्यावे लागतात. मग असा प्रश्न येतो की 26 वर्ष माझी होऊन गेलेत तर पण मी लस घेऊ शकते का? तर नक्कीच. जर आपण प्रेग्नंट नसाल किंवा आपल्याला कसली लसींची एक अलर्जी असू शकते काही जणांना, ते जर नसेल तर वयाच्या 45व्या वर्षापर्यंत आपण ही लस घेऊ शकतो तज्ज्ञांच्या सल्ल्याने किंवा त्यांच्या मार्गदर्शनाने. आणि ही लस सेफ आहे म्हणजे त्याला मेजर साईड इफेक्ट्स असे काही नाहीत. जसं आपण इतर DPT बूस्टर जेव्हा आपण घ्यायला जातो लहान मुलांना तेव्हा ती जागा लाल होणं, सूज येणं किंवा काहींना थोडासा ताप येणं असं होऊ शकतं. तर तसंच ह्या लशीबद्दल पण होऊ शकतं काहींना. असं खूप मेजर साईड इफेक्ट काही नाही. त्यामुळे मी असं आवाहन करीन की पालकांना हे जे कार्यक्रम जे ऐकतात त्या स्त्रिया पुरुष असतील की त्यांनी त्यांच्या ह्या 0 ते 14 वयोगटातल्या मुलामुलींना नक्कीच ही लस देऊन घ्यावी. मुलींना प्रामुख्यानं आणि मुलांनाही दिली तर हरकत नाही. कारण काय आहे की मग काही जण असं म्हणतात की लस थोडीशी ही महाग आहे. काही वेळेला रोटरी आणि इतर सामाजिक संस्था पुढे येऊन थोडंसं कमी खर्चात किंवा मोफत पण लस द्यायचा प्रयत्न करतायत. पण अजूनही आपल्याही सरकारच्या म्हणजे जो आपला शेड्यूल असतं इम्युनायझेशन वॅक्सिन शेड्यूल लहान मुलांचं त्याच्यात ही आलेली नाहीये. कारण थोडासा दर हिचा जास्ती राहतो. पण जरी असला तरी एक महत्वाचा कॅन्सरपासूनही आपल्याला लस वाचवते. त्याच्यामुळे नक्कीच आपण आता कितीतरी पैसे बाहेर खाण्यापिण्यात, कपड्यात आणि ह्याच्यात आपण खर्च करतो, तर नक्कीच आपण मुलींच्या आरोग्यासाठी ही इन्व्हेस्टमेंट करू शकतो. आपण ही लस त्यांना नक्कीच देऊ शकतो. अगदीच खरंय. कारण का आता स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग बऱ्यापैकी सुधारले, पण आरोग्याकडे त्या मनानं लक्ष दिलं जात नाहीये. त्याचं गांभीर्य नाहीये किंवा मग त्याच्यावरती खर्च करायचं म्हणलं की विचार केला जातो की खर्च करावा की नको, म्हणजे तो खर्च खूप मोठा वाटतो. अशा जर गोष्टी टाळायच्या असतील, आपल्या तब्येत असेल आपली चांगली तरच पुढे आपण चांगलं आयुष्य जगू शकतो. तर त्यासाठी अशा गोष्टींसाठी खर्च केला तर काहीच हरकत नाही. नक्कीच. ते तो तर खर्चाचं म्हणलीस म्हणून मला एक आठवलं की पुष्कळ स्त्रिया काही वेळेला त्या अंगानं पांढरं जात असतं किंवा पाळीच्या वेळेस रक्तस्राव जास्ती होत असतो. तर अशा वेळेला त्या जुनं प्रिस्क्रिप्शन डॉक्टरांचं तेच दाखवून मेडिकलमध्ये किंवा कोणाच्या तरी सल्ल्याने मैत्रिणीच्या म्हणा किंवा अगं तुला हे झालं तर मग हिने हे घेतलं, मग चला डॉक्टरांकडे कशाला जा, मग एक तर जाऊन तिथं
वेळ वाया घालवायचा, म्हणजे त्यांना असं वाटत असेल की वेटिंग असतं किंवा पेपर करा, हे सगळ्या फॉर्मॅलिटीज त्यांना नको असतात, पण म्हणून ते सोपा मार्ग निवडतात. पण हे अतिशय चुकीचं आहे, कारण प्रत्येक वेळेला आणि प्रत्येक स्त्रीला होणारं इन्फेक्शन हे सारखं नसतं. त्याच्यामुळे नक्कीच आपल्याला त्रास झाला तर तेवढा आपण जरा वेळ काढून आपण तज्ञांच्या मार्गदर्शनाने हे केलं पाहिजे. की आमच्याकडे पुष्कळ स्त्रिया मंदुरपुरी क्लिनिकमध्ये येतात आणि मग आम्ही प्रत्येकीचं एक्झामिनेशन हे व्यवस्थित आणि त्यानुसार की तिला काय त्रास होतोय त्यानुसार आपण हे सगळं केलं जातं. आणि आपल्या इथं आपण ही HPVची लस वॅक्सिन सुद्धा आपण प्रोव्हाइड करतो, आपण मुलींनाही देतो आपल्या क्लिनिकमध्ये. हो, पण आता मुलींनी घेतलं पाहिजे हे तुम्ही म्हणताय, पण त्यासाठी आधी पालक जागरूक झाले पाहिजे. पालकांनी कितपत लक्ष दिलं पाहिजे ह्या गोष्टींकडे? मुलांच्या सवयी किंवा मुलांचं आता हल्ली खाणं पिणं वेगळं आहे, डेली रुटीन बदललंय, मग त्यांच्यासाठी त्यांना काहीतरी रुटीन बसावं किंवा त्यांना महत्व कळावं, ह्यासाठी पालकांनी काय काळजी घेतली पाहिजे आणि त्यांनी काय लक्ष दिलं पाहिजे मुलांच्या हेल्थकडे? बरोबर. पालकांनी आता ह्याच्या संदर्भात जर म्हणायचं झालं तर ही लस तर मी तुला म्हटलंच आहे की 100% ही घेतली गेली पाहिजे. कारण बाकी आपण इतर ठिकाणी वगैरे बघतो की आरोग्याचे हे कॅम्प्स होतात, हिमोग्लोबिन बघणं, शुगर बघणं, थायरॉइड बघणं, पण ह्या स्त्रियांचं जे हे योनिमार्गाचा किंवा ह्या गर्भाशयाचा मुखाचा जो कॅन्सर आहे किंवा हे होऊ नये म्हणून काही गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आहेत, लस आहे किंवा आपण काही तपासण्या करू शकतो, तर ह्याबद्दल लोकांमध्ये एवढी जागृती अजून नाही किंवा स्त्रिया लाजतात ह्या सगळ्या गोष्टी उघडपणे बोलायला. तर तसं होता कामा नये. किंवा शाळातनं सुद्धा, मी म्हणेन शाळा कॉलेजेसमध्ये सुद्धा इव्हन की ही माहिती त्यांच्यापर्यंत, स्टुडंट्सपर्यंत, त्यांच्या पालकांपर्यंत ही पोहोचली गेली पाहिजे. पुष्कळ वेळा असं असतं की आपल्याला माहिती नसतं किंवा आपल्याला माहिती असून आपलं त्याच्याकडे एवढं बघण्याचा दृष्टिकोन असा हे नसतो, गांभीर्याने आपण बघत नाही. किंवा आपल्याला असं वाटतं की आता मी चांगल्या घरातली आहे किंवा माझं शिक्षण चांगलं झालंय किंवा मी चांगलं खाते पिते किंवा चांगलं राहते तर मला हे इन्फेक्शन होणार नाही. पण तसं नाहीये. आपण हे बघतो की हे HPV इन्फेक्शन हे अगदी गरीबातल्या गरीब किंवा अति उच्चभ्रू श्रीमंत मुलींच्यात सुद्धा हे होऊ शकतं. म्हणजे त्याला काय तुमचं सोशो इकॉनॉमिक स्टेटस, तुम्ही कसं राहणीमान आहे ते त्याला बॅरियर नाहीये, तो कोणालाही होऊ शकतो. त्याच्यामुळे ही काळजी आपण नक्की घेतली पाहिजे. पालकांनी याबद्दल आपल्याला माहिती नसेल तर तज्ञांना येऊन विचारलं पाहिजे. आमच्यासारख्या स्त्रीरोग तज्ञांकडे येऊन किंवा बालरोग तज्ञ त्यांच्याकडे जाऊन त्यांनी माहिती घेतली पाहिजे या लशींबद्दल. आणि जसं बाकी आपण शारीरिक, आता पालक पुष्कळ तरी जागरूक झालेले आहेत खाण्यापिण्याच्या बाबतीत किंवा व्यायाम, खेळाकडे आपण मुलांच्या लक्ष देतो, तर ही सुद्धा एक गोष्ट आहे बघण्यासारखी. तर ह्याच्याकडे सुद्धा जरा पालकांनी गांभीर्याने बघावं. मग ते आपण रुटीन, जसं व्यायामाचं रुटीन म्हणा, डाएट रुटीन जसं फॉलो करतोय तसं आपल्या शरीराचं चेकअपचं रुटीन सुद्धा फॉलो केलं पाहिजे. नक्कीच या निमित्ताने हे आपण केलंच पाहिजे. कारण आता तरी खूप भारतात, आता आपण बोलतोय रुपाली, तर भारतात दर 8 मिनिटात एक स्त्री ह्या गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरमुळे मृत्युमुखी पडते, इतकं त्याचं प्रमाण आहे. पण आता अलीकडे काय झालंय की काही भागात हे त्याचं अवेअरनेस, आपण जसं म्हणतो आता आपण हा कार्यक्रम घेतला तसे कार्यक्रम होत असतात, आपले आमचे कॅम्प्स होत असतात. त्या कॅम्पद्वारे आपण स्क्रीनिंग करतो किंवा लोकांना हे वॅक्सिनची माहिती देतो. तो पुष्कळ हे झालेला आहे, पण तरीही आपल्याला अजून खूप पुढे जायचं आहे. कारण बेसिकली काय आहे, वॅक्सिन वगैरे हे का महत्वाचं आहे किंवा स्क्रीनिंग ज्याला म्हणतो आपण, हे का महत्वाचं आहे, तर ह्याच्यामुळे काय होतं की जर आपण तो आजार होऊच दिला नाही किंवा तो प्राथमिक अवस्थेतच जर आपण त्याला पकडलं तर त्याच्यावरती उपचार पद्धती सोपी असते आणि आपल्याला आपला खर्च किंवा आपला आरोग्य यंत्रणेवरती येणारा ताण नंतर आपण नक्कीच वाचवू शकतो. त्याच्यामुळे ह्या गोष्टी नक्कीच लोकांनी लक्षात घेतल्या पाहिजेत. आणि आता असं होतं की आता काही स्त्रियांना असा प्रश्न पडला असेल की आता आम्ही 20-25च्या झालो, आता आम्ही तर काय वॅक्सिन घेतलं नाही, जसं मी तुला म्हटलं, तर ते अजून घेऊ शकतात. किंवा त्यांना जर भीती असेल की आता मला HPV इन्फेक्शन तर नाही ना, किंवा तर त्यासाठी मी काय करावं, तर हा जर प्रश्न त्यांच्या मनात असेल तर अगदी सोपं हे आहे की त्याला 2 तपासण्या असतात. एक पॅप स्मिअर आणि त्याच्यातच आता पुढे आपण लिक्विड बेस सायटॉलॉजी हे करतो. तर काय असतं ह्या पॅप स्मिअरमध्ये, अतिशय सोपं. जसं आपण OPD मध्ये पेशंट आपली आला की आपण त्यांना त्याचं गर्भाशयाचं मुख आपण बघतो आणि एक आपला आईस्क्रीमचा चमचा असतो की नाही लाकडी, तसा एक चमचा असतो, तो त्या गर्भाशयाच्या मुखावरून आपण फिरवतो आणि त्याच्यावरती जो येणारा चिकट
द्राव असतो ते एका काचपट्टीवरती घेऊन तो आपण तपासायला देतो. आणि लिक्विड बेस्ड सायटॉलॉजीमध्ये आपलं बड कसं असतं, इयरबड, तसा एक ब्रश असतो छोटा, तो जो आत आपण त्याचे सेल्स म्हणजे त्याच्यात पेशी ज्या असतात त्या घेतो गर्भाशयाच्या मुखावरच्या, त्याही अशाच पद्धतीनं, आणि ते आपण तपासायला पाठवतो. तर ह्या दोन्ही तपासण्या अतिशय सोप्या आहेत. आउट पेशंट डिपार्टमेंट म्हणजे त्याला ऍडमिशनची गरज नाही, त्याला भुलेची गरज नाही, दुखत खुपत काही नाही, खूप इझिली बायका हे करून घेऊ शकतात. आणि मी तर सांगेन की 30 नंतर प्रत्येक बाईनी वर्षातनं एकदा हे लिक्विड बेस्ड सायटॉलॉजी किंवा पॅप्समिअर हे करूनच घ्यावं. कारण मी जसं तुला म्हटलं की प्राथमिक अवस्थेत जेव्हा हा असतो गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर, तेव्हा आपल्याला ह्या 2 तपासणीतनं तो नक्कीच कळतो आणि त्याच्यावरती मग आपण उपाय करू शकतो. तर आपल्या इथे मंद्रुपूर क्लिनिकमध्ये आपण ह्या दोन्ही गोष्टी करतो. आणि त्याच्या पुढची गोष्ट म्हणजे की HPV डिटेक्शन किट सुद्धा आहेत. पुण्यातली एक लॅब आहे, त्याच्या मदतीने आपण हे करतो. तर त्यात सुद्धा आपण HPV इन्फेक्शन आपल्याला झालंय का आणि त्यातले कुठले स्ट्रेन्स, त्याच्यात खूप प्रकार आहेत HPVचे, त्या व्हायरसेसचे खूप प्रकार आहेत. जसं आपण H1N1 बघितलं, आपण कोविडचा व्हायरस बघितला, त्याचे स्ट्रेन्स, तसे ह्याचे पुष्कळ स्ट्रेन्स आहेत. तर ठराविक प्रकारांनी जो हे होतो गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर, तो आपल्याला झालाय का तो नक्कीच आपण बघू शकतो. त्याच्यामुळे ह्या गोष्टी सोप्या आहेत आणि ह्या गोष्टी करून घ्याव्यात बायकांनी. आणि त्याही पुढे जाऊन आपल्या इथे कॉल्पोस्कोप नावाचं एक युनिट आहे, म्हणजे मायक्रोस्कोप आपला असतो की नाही, तसं हे गर्भाशयाच्या जे मुख असतं ते ऑलमोस्ट 80 टाइम्स मॅग्निफाय होतं, मोठं होतं. त्याच्यामुळे बारीकातले बारीक बदल त्याच्यातले गर्भाशयाच्या मुखातले ते आपण बघू शकतो. कॉल्पोस्कोपी ही अतिशय पेनलेस आणि आउट पेशंट, मी जसं म्हणलं, त्याला इंडोर लागत नाही, त्याला थांबायला लागत नाही. पेशंट आला की साधारण 10 ते 15 मिनिटाची जी प्रोसिजर असते, जी आपण आपल्या क्लिनिकमध्ये, मंद्रुपूर क्लिनिकमध्ये आमच्या आपण करतो. खूप चांगली आहे तपासणी. आणि त्यात प्रामुख्यानं काय होतं, हे बदल आपल्याला पकडू शकतो. आपण जर आपल्याला सस्पिशन वाटलं की हो बाबा हे असं काही दिसतंय, तर त्याप्रमाणे आपण त्याचं तपासायला पाठवून देऊ शकतो आणि त्याच्यावरती उपायही होऊ शकतात. कसं आहे की ती जखम किंवा ती जी लक्षणं प्राथमिक त्याच्या अवस्था आहेत, आता खूप डिटेलमध्ये आपल्याला नको जायला, कारण हे सगळ्या लोकांना समजेलच असं नाही, पण त्याचे स्टेजेस असतात, कॅन्सरचे स्टेजेस. तर तो अगदी प्राथमिक स्टेजमध्ये असेल तर आपण अख्खी पिशवी सुद्धा काढायची गरज नाही. तिथल्या तिथे गर्भाशयाचा मुखाचा तो जो भाग आहे तो आपण काढून घेऊ शकतो आणि त्याच्यावरती आपण उपाय म्हणजे ट्रीटमेंट देऊ शकतो. म्हणजे असं नाही की ते झालंय आणि आपल्याला लगेचच बाबा प्राथमिक अवस्थेत जरी सापडला तरी लगेच आपल्याला पिशवी काढली पाहिजे, मोठं ऑपरेशन केलं पाहिजे, नाही. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टीतनं पण आपण त्याच्यावरती उपाय करू शकतो. आणि म्हणून मी म्हणते की हे सगळ्यांना कळणं गरजेचं आहे, कारण पद्धती सोप्या आहेत ह्या आणि नक्कीच सगळ्यांनी ह्याचा लाभ घेतला पाहिजे आणि जागरूकता आपल्या आरोग्याबद्दल स्त्रियांनी ठेवली पाहिजे. कारण मी आता बघते ना पुष्कळ वेळा की आपले ब्लड डोनेशन कॅम्प्स असतात, कुणाच्या जयंतीनिमित्त किंवा काहीतरी कार्यक्रमानिमित्त असतात, किंवा हिमोग्लोबिन डिटेक्शन, लोकांचं शुगर, तर तसे ह्याचे पण कॅम्प्स लोकांनी घेतले पाहिजेत, झाले पाहिजेत. अवेअरनेससाठी कॅम्प घेतले गेले पाहिजेत. नक्कीच आम्ही आमच्या परीने घेतच असतो. आता पुढच्या आठवड्यात आजऱ्याला पण आम्ही एक कॅम्प ठेवलेला आहे. तसं आपल्या इथे पण ते जास्तीत जास्त झालं पाहिजे. पुढाकार दोन्ही बाजूनी, म्हणजे क्लिनिक डॉक्टरांकडनं सुद्धा आणि ज्या सामाजिक संघटना आहेत काम करणाऱ्या त्यांच्याकडनं पण ह्या झाला पाहिजे आणि लोकांनी पण यायला पाहिजे. कसं असतंय की त्या गावातल्या काही ज्या महिला मंडळात काम करणाऱ्या म्हणा किंवा ग्रामपंचायतीचे सदस्य असतात म्हणा, त्या बायकांशी जास्ती जवळ असतात. त्याच्यामुळे त्यांना विश्वासात घेऊन की या बाबा. आणि ही ज्या तपासण्या असतात त्या क्लोज रूममध्ये आपण करतो. काय ते आता सगळ्यांसमोर वगैरे करायच्या नसतात, त्याच्यामुळे प्रायव्हसी वेल मेंटेन्ड असते आणि दुखत काय नसल्यामुळे किंवा कुठलं भुलेचं इंजेक्शन किंवा काहीच द्यायला लागत नसल्यामुळे बायका हे अगदी करून घेऊ शकतात इझिली. त्याच्यामुळे मी नक्कीच म्हणेन की यावं लोकांनी. हे आपल्याला जर असे त्रास होत असतील ते अंगावर काढू नयेत. किंवा काही वेळेला आपल्या भागात काय होतं, 20-30 मध्ये, आता पूर्वी खूप होतं ते प्रमाण, आता कमी झालंय, की जरा कुठं अंगावरती पांढरं जायला लागलं की लगेच पिशवीच काढून टाकायची. म्हणजे बायकांची मानसिकता होती की नकोच मला परत त्रास. पण कमी वयात पिशवी काढल्यामुळे भविष्यात त्या स्त्रीला अनेक त्रास होऊ शकतात. आणि कशासाठी? त्याच्यामुळे हे जो उपाय आपल्याकडे अवेलेबल आहेत आता, तर आपण नक्कीच त्याचा सगळ्यांनी फायदा घेऊया आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत, स्त्रियांपर्यंत हा जो कार्यक्रम ऐकणाऱ्या आपल्या मैत्रिणी आहेत त्यांनी त्यांच्या इतर मैत्रिणींना, त्यांच्या आईला, त्यांच्या सासूला किंवा अजून कोण असेल त्यांना सगळ्यांना सांगावं
असे काय त्रास होत असतील तर नक्कीच तज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्यावं. आणि मी म्हणेन की मुलींनाही लस देऊन घ्यावी, कारण हे आपल्या भविष्यासाठी, जसं आपण इन्व्हेस्ट करतो, आपण पैसे गुंतवतो, आता नवीन नवीन पैसे गुंतवायचे सगळे हे आहेत, आपण बँकेत ठेवतो किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवतो, तसं ही आरोग्याची गुंतवणूक आहे आणि ही नक्कीच प्रत्येकाने करावी असं माझा आग्रह राहील. नक्कीच, आणि ती महत्वाची आहेच. आणि आता तुम्ही ही प्रोसेस सुद्धा सांगितली, टेस्टिंगची म्हणा किंवा HPVची लक्षणांची पण म्हणा, आणि कसा होतो आणि त्याच्याबद्दल टेस्ट जरी करायची झाली तर त्याची प्रोसेस सुद्धा सोपी आहे. तर हे सगळं मुलींनी किंवा अगदी आता तुम्ही मुलांसाठी सुद्धा म्हणालात की हे लस घेणं गरजेचं आहे, तर त्यासाठी तयारीही त्यांनी दाखवली पाहिजेच, तेही तितकंच खरं आहे. मंद्रुपकर मॅडमकडून आपण आणखीही माहिती जाणून घेणार आहोत. तोपर्यंत घेऊया एक छोटीशी विश्रांती. तुम्ही ऐकत रहा रेडिओ शुगर 90.8 FM, जिंदगी स्वीट हो जाए. कर्करोगाबद्दल एक भीती असते मनात की, आणि शक्यतो तो अगदी शेवटच्या स्टेजलाच कळतो टेस्ट केल्यावर, किंवा त्याच्या आधी काही लक्षणं दिसत नाहीत किंवा काही नाही. एकदमच जर आपण आजारी पडलो आणि जर डॉक्टरांनी सांगितलं टेस्ट करा आणि त्यात जर कॅन्सर निघाला तर ती एक भीती असते लोकांमध्ये की आता आम्ही काय करू, इथूनच सुरुवात होते आणि त्याची भीती फारच आहे. आणि आता कसं अगदी सर्दी खोकल्यासारखं कॅन्सरचे पेशंट ह्या 10 वर्षात आपण ऐकतोय. आधी प्रमाण कमी होतं, कुठंतरी तुरळक असायचे पेशंट कॅन्सरचा आहे बाबा, आणि त्याच्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन वेगळा असतो, अरे ह्याला कॅन्सर झालाय. मग ह्या कॅन्सर बद्दल एक वेगळीच भीती आहे, त्याचं एक प्रेशर येतं. आणि जर आपल्या कुटुंबात झालेलं आहे असं एखाद्याला जर असेल तर त्याचं कुटुंब पूर्ण डिस्टर्ब होतं की कॅन्सर झालाय, आता ह्याला कसं डील करायचं ह्याबद्दल. तर त्याबद्दल एक मानसिकता कशी तयार करावी लोकांनी, किंवा त्याची भीती कितपत बाळगू नये. आणि मग ती आता ट्रीटमेंट जर चालू झाली, आता बऱ्यापैकी ट्रीटमेंट चांगल्या आहेत, पूर्ण कव्हर होतात लोक त्याच्यामध्ये, तरी सुद्धा भीती ही आहेच. मग त्यासाठी तुम्ही थोडक्यात काय सांगाल? आता म्हणजे इन जनरल सगळ्या कॅन्सर बद्दल मी सांगेन की आपल्या आरोग्याबद्दल, स्वास्थ्याबद्दल लोकांनी जागरूक तर 100% राहायला पाहिजे. हा पर्टिक्युलर आपल्याला सर्व्हायकल कॅन्सर बद्दल म्हणायचं झालं तर तो हेरिडिटरी, म्हणजे आईला झालाय म्हणून मुलीला होईल असं नाही. आपण बघितलं की ह्याचा पॉझिटिव्ह फॅक्टर म्हणजे हा व्हायरस आहे, ह्याच्यामुळे तो होतो आणि त्यामुळे नक्कीच आपण तो रोखू शकतो कॅन्सर. म्हणजे मी तर असं म्हणेन पुढे जाऊन की जर खूप अगदी प्राथमिक अवस्थेत जर आपल्याला आढळला आणि त्याच्यावरती आपण योग्य उपाय केले तर पुन्हा तो आपल्याला कधीही होणार नाही. म्हणजे 100% क्युरेबल हा कॅन्सर आहे, होऊ शकतो. तसं बाकीच्या कर्करोगांबद्दल नसतं. पण म्हणून मला असं म्हणायचं होईल की जर जी लक्षणं आपल्याला वेगळी वाटतात ना आपल्याला रुटीनपेक्षा, की वजन कमी होणं किंवा वजन जास्ती प्रमाणापेक्षा जास्ती वाढणं किंवा शरीराबद्दल कुठलाही, म्हणजे मग त्वचेची लक्षणं असतील, नंतर केस गळणं असेल, भूक न लागणं असेल, पोट फुगणं असेल, किंवा ब्रेस्टमध्ये आता स्त्रियांमध्ये हेवीनेस असेल, किंवा जे आपले स्तनांचा आकार बदलला असेल किंवा त्याच्यात आपल्याला कठीणपणा वाटत असेल, त्यातनं काही डिस्चार्ज येत असेल, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या लवकरात लवकर तर आपण जावं तर डॉक्टरांकडे नक्कीच. आणि शक्यतो काय करावं की एक साधारण 30 नंतर, साधारणपणे हे जे कॅन्सर्स असतात काही ते साधारण 30 ते वयाच्या 50-55 वर्षापर्यंत होण्याचा जास्ती संभव असतो. मग अशा वेळेला ते झालं की वर्षातनं एकदा तरी आपलं चेकअप करून घ्यावं की हो बाबा सगळं ओके आहे ना. नुसतं जाऊन जरी आपण डॉक्टरांकडनं सगळं जनरल चेकअप करून घेऊ, नॉट नेसेसरी. आता लोक काय करतात, चेकअपच्या नावाखाली खूप 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 ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स ते करतात, त्यांचं टायअप असतं आणि मग ते अगदी साध्यातल्या साध्या माणसाला गरज नसते अशा लोकांची सुद्धा लिव्हर फंक्शन, किडनी फंक्शन, हिमोग्लोबिन आणि खूप लांब लचक टेस्ट असतात. तर त्यापेक्षा आपली काय आपल्याला त्रास असेल, काय होत असेल तर डॉक्टरांकडे जावं, त्यांच्याकडनं आपला चेकअप करून घ्यावा आणि आपल्या लक्षणांच्या अनुसरून काय तपासण्या असतील तर त्या नक्कीच करून घ्याव्यात. नक्कीच खूप चांगली माहिती दिलीत. जानेवारी हा महिना गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर ह्यासाठी लोकांना जागरूकता निर्माण करावी ह्यासाठी हा महिना साजरा केला जातो आणि सामाजिक संस्थांमार्फत किंवा डॉक्टरांमार्फत ह्याची जागरूकता लोकांमध्ये निर्माण व्हावी. कॅन्सरची भीती असते ती जर कमी व्हायची असेल तर त्यासाठी सगळी माहिती डॉक्टर देतात, सगळी डिटेल माहिती देतात. तर तुम्हीही
या निमित्तानं रेडिओ शुगरमध्ये येऊन आपल्या महिलांसाठी खास आणि मुलींसाठी ज्या की आणखीन जागरूक होऊ शकतील ह्या गोष्टीबद्दल ती माहिती आम्हाला दिली तिथं. आणि नक्कीच ह्याचा उपयोग होईल मुलींसाठी, महिलांसाठी खास. आणि डॉक्टर सई मंद्रुपकर ज्या की गायनाकोलॉजिस्ट आहेत इस्लामपुरातल्या, आणि बऱ्यापैकी मैत्रिणींना माहितीही असतील. जर तुम्हाला अशा काही शंका असतील आणि तुम्हाला जर लक्षणं दिसत असतील किंवा काही भीती असेल तर तुम्ही नक्कीच मॅडमशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यांचा सल्ला तुम्ही घेऊ शकता. तर मॅडम, तुम्ही इथं आलात आणि ही माहिती दिली त्याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद. आणि मी पण रेडिओ शुगरचे आभार मानते आणि खास करून रुपाली तुझे, की मला छान हा संवाद साधता आला तुमच्याबरोबर आणि आपल्या मैत्रिणींना ही माहिती जास्तीत जास्त पोहोचवता यावी ह्याच्यासाठी हे रेडिओ हे माध्यम खूप छान आहे. आणि कारण आपण दिवसभर रेडिओ चालूच असतो, मैत्रिणी घरात काम करत असतात, एकीकडे गाणी चालू असतात आणि ही अशी काही छान त्यांना जर माहिती मिळाली तर नक्कीच त्याचा उपयोग होऊ शकतो. धन्यवाद. नक्कीच. आणि एक भीती असते की गायनाकोलॉजिस्टला अजूनही आपण महिला कसं रोजच्या रुटीनमधून डॉक्टरांकडे जाणं म्हणजे नको वाटतं त्यांना, की अंगावर काढणं हा एक असतोच, स्वभाव आहेच तो महिलांचा, सगळ्याच आहे. आणि त्यातून जरा तरी आपल्यासाठी स्वतःसाठी वेळ काढावा आणि आपल्या शरीराची काळजी घ्यावी ह्यासाठी तुम्ही सल्ला दिलात आणि खूप छान माहिती दिलीत. आणि नक्कीच महिला जागरूक होत आहेत. आता आपण बघतोय समाजात बऱ्यापैकी झाल्यात, आपलं आरोग्य सुधारावं यासाठी काळजी घेतातच आहेत. तर खूप छान माहिती दिली आणि ह्याचा उपयोग नक्कीच महिलांना होईल. तुम्ही ऐकत रहा रेडिओ शुगर 90.8 FM. जिंदगी स्वीट हो जाए.